सिंदखेड राजा मतदारसंघामध्ये सतत 25 ते 30 वर्षापासून डॉक्टर राजेंद्र शिंगणे राष्ट्रवादीचे निवडून येत आहेत. 17 वर्षे त्यांनी कॅबिनेट मंत्रीसुद्धा भोगलं आहे. पण त्याच मतदारसंघामध्ये या विधानसभेमध्ये आता भाजपाने सुद्धा दावा केला आहे उमेदवारी मिळून आणि लढण्याचा. आपल्यासोबत विनोद वाघ आहेत, जे भाजपाचे प्रवक्ते आहेत. तेच या निवडणुकीमध्ये इच्छुक आहेत. आपण त्यांना विचार करूया त्यांचा की भाऊ, तुम्ही आता या निवडणुकीमध्ये उतरणार आहात. 25 वर्ष सातत्यानं डॉक्टर राजेंद्र शिंगणे राष्ट्रवादीचे उभे आहेत, ते निवडून येत आहेत. काय वाटलं तुम्हाला की या निवडणुकीमध्ये आपण उतरावं म्हणून? मी गेले 26-27 वर्षे झाले राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात या ठिकाणी काम करतो. हे काम करत असताना अनेक जनसामान्यांच्या प्रश्नावर मी त्या ठिकाणी आंदोलन करतो. आंदोलनाच्या माध्यमातून त्यांना न्याय देण्याचं काम त्या ठिकाणी करतो. हे सगळं करत असताना कुठंतरी आपण प्रत्येकाच्या वैयक्तिक अडीअडचणी जरी सोडवत असलो, पण आपण एक राज्याच्या सर्वोच्च सभागृहात असलं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून विकासाची गंगा ही आपल्या मतदारसंघात आणली पाहिजे. आपल्या मतदारसंघाला विकासात्मक दृष्टिकोनातून पुढं नेलं पाहिजे, हा विचार या ठिकाणी माझ्या मनात असल्यामुळं त्या ठिकाणी मी महायुतीच्या घटक पक्ष असलेल्या भारतीय जनता पार्टीकडं ही जागा भारतीय जनता पार्टीला सुटावी असा आग्रही भूमिका त्या ठिकाणी घेऊन मागणी करतो आहे. पण या मतदारसंघामध्ये आता महायुतीमध्येच असलेले घटक राष्ट्रवादीचे जे डॉक्टर राजेंद्र शिंगणे आहेत, यांनी गेल्या 25 वर्षापासून विकास केलाच नाही असं म्हणावं वाटतं का मला? या मतदारसंघात अजूनही बऱ्याचशा गोष्टी करणं बाकी आहे आणि ज्या गोष्टीची मागणी सातत्यानं त्या मतदारसंघातील जनता करते, त्यामुळं त्या गोष्टी सोडवणं, त्या गोष्टी पूर्णत्वास नेणं हे गरजेचं असल्यामुळं आपण त्या ठिकाणी निवडणूक लढून जिंकून त्या गोष्टी पूर्ण करून जनतेला न्याय दिला पाहिजे ही भावना मनात असल्यामुळं आम्ही भारतीय जनता पार्टी ती जागा मागतोय आणि मी त्या दृष्टीनं निवडणूक लढण्यासाठी तयारी करतो. हे जे सिंदखेड राजा मतदारसंघ आहे, हे राष्ट्रमाता जिजाऊचं जन्मस्थान आहे. म्हणजे ऐतिहासिक स्थळ आहे, देशामध्ये प्रसिद्ध आहे, देशभरातून लोक तिथे येतात. तो जो सिंदखेडचा विकास झालेला आहे तो अद्यापर्यंत झालेला नाही. विकास आराखडा असेल किंवा कुठले मुद्दे असतील, बेरोजगाराचा प्रश्न आहे, हे मुद्दे घेऊन तुम्ही आता कसे जाणार समोर लोकांना? मागच्या युतीच्या काळात 95मध्ये त्या ठिकाणी थोडाफार विकास जो काय व्हायचा तो झाला होता. मधल्या काळात देवेंद्रजींनीसुद्धा मुख्यमंत्री असताना त्या ठिकाणी निधी देण्याचा भरपूर प्रयत्न केला, परंतु स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून त्यासाठी पाठपुरावा करणं गरजेचं आहे. आणि एक एवढं मोठं ऐतिहासिक स्थळ असल्यामुळं, जे आपल्या सगळ्यांच्या अस्मितेचं राज्याचं स्थळ असल्यामुळं, ज्या ठिकाणी जिजाऊचं जन्मस्थळ आहे, तर ते क्षेत्र कसं डेव्हलप होईल यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधीसुद्धा एक चांगला असावा, ज्याने पाठपुरावा करून ते क्षेत्र विकसित केलं पाहिजे. त्या दृष्टिकोनातून त्याचं कार्य असलं पाहिजे. परंतु मागच्या काही काळात तसं होताना दिसत नाही. त्यामुळं जनसामान्याची भावना आहे की या ठिकाणी बदल झाला पाहिजे, एक चांगला लोकप्रतिनिधी या ठिकाणी आला पाहिजे. आणि या मतदारसंघाला जे काही या मतदारसंघ विकासापासून कोसो दूर गेला आहे असं म्हटलं जातं, तर हे म्हणणं त्या ठिकाणी खोटं ठरून हा मतदारसंघ विकासात्मक दृष्टिकोनातून पुढं गेला पाहिजे, ही जनतेची त्या ठिकाणी भावना आहे. कुठल्या विकासाचे मुद्दे घेऊन तुम्ही आता मतदारांसमोर जाणार जर तुम्हाला उमेदवारी मिळेल तर? तिथला सगळा त्या मतदारसंघातला जर मतदार वर्ग बघितला तर हा जवळपास सगळा शेतकरी वर्ग आहे. त्यामुळे तिथल्या शेतकऱ्यांसाठी ज्या ज्या अडचणी येतील त्या महत्त्वाच्या आहे की त्या येणाऱ्या अडचणी सोडवणं गरजेचं आहे. मग शेतकऱ्यासाठी असलेला सिंचनाचा विषय असेल, जसं त्या मतदारसंघात एक खडकपूर्णा नावाचं मोठं धरण आहे, परंतु तरीसुद्धा मतदारसंघातल्या अनेक गावांना शेतीसाठी असो पिण्यासाठी असो पाणी मिळत नाही. त्यामुळे जर एवढं मोठं धरण त्या ठिकाणी असताना जर शेतीला पाणी मिळत नाही तर हे त्या मतदारसंघातल्या जनतेचं दुर्भाग्य आहे. त्यामुळं त्या धरणाच्या माध्यमातून त्या मतदारसंघातलं प्रत्येक गाव आणि प्रत्येक शेतीचं क्षेत्र त्या ठिकाणी सिंचनाखाली येऊ शकतं. फक्त गरज आहे नियोजनाची. ते नियोजन करणं गरजेचं आहे. ते नियोजन करण्यासाठी तसेच त्या ठिकाणी त्या भागात असलेला राष्ट्रमाता जिजाऊच्या नावानं जो काही साखर कारखाना होता दुसरबीडचा, तो कारखाना बंद अवस्थेत असल्यामुळं तो कारखाना जर सुरू झाला तर निश्चितपणे शेतकऱ्यांना त्या कारखान्याच्या माध्यमातून ऊस लागवड झाल्यानंतर त्या ठिकाणी फायदा होईल. आणि त्याच भागात असली साखर खेड्याची जी काही सूतगिरणी होती तीसुद्धा बंद अवस्थेत आहे. ती जर सुरू झाली तर हा देऊळगाव राजा सिंदखेड राजा या मतदारसंघातला हा सगळा परिसर हा कॉटन बेल्ट असल्यामुळं जर त्या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात कापसाचं उत्पादन होतं आणि त्या भागातले सूतगिरण्या जर बंद असेल तर हे चुकीचं ठरतं. त्यामुळे त्या सूतगिरण्यासुद्धा चालू झाल्या पाहिजे. अशा बऱ्याचशा गोष्टी आहे त्या विकासाच्या दृष्टिकोनातून करणं गरजेचं आहे आणि ह्याच गोष्टी करण्यासाठी आम्हाला वाटतं की आपण त्या ठिकाणी पुढं झालं पाहिजे.
नाही, ठीक आहे. पण या मतदारसंघामध्ये बरेच उमेदवार इच्छुक आलेले आहेत. त्यामध्ये महाविकास आघाडीचे बरेच जण उमेदवार ते पण उमेदवारी मागत आहेत. तशी तुमच्या महायुतीमध्ये सुद्धा पण डॉक्टर राजेंद्र शिंगणे असतील, आणखी इतर तुम्ही सुद्धा दावा करतात. नेमकं मग याच्यामध्ये तुमचा टिकाव कसा लागेल? कोणत्या पद्धतीने घ्यायचं मतदारांसमोर? आता शेवटी लोकशाहीमध्ये निवडणूक लढणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे. त्यामुळं निवडणूक प्रत्येकजण लढू शकतं. परंतु निवडणूक लढवत असताना आपण जनतेच्या कामी पडलो पाहिजे, त्या दृष्टिकोनातून आपलं काम असलं पाहिजे. आणि मी सांगितलं की गेली 26, 27, 28 वर्ष झाले मी सामान्याच्या प्रश्नासाठी त्या ठिकाणी लढतो आहे. जवळपास 150च्या वर आंदोलन मी त्या ठिकाणी जनतेसाठी केलं. शेतकऱ्यासाठी असेल, बेरोजगारासाठी असेल, अनेक आंदोलन करून 100च्या वर विविध कलमांतर्गत त्या ठिकाणी माझ्यावर गुन्हे दाखल आहे. त्यामुळं जनहितासाठी लढताना जर आपण एवढं काम करत असेल तर एक चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून आपण जर काम करू शकत असलो तर आपण का नाही लोकप्रतिनिधी होऊ, ही भावना माझ्यासारख्याच्या मनात येते. आणि हा दृष्टिकोन घेऊन मी जर निवडणुकीच्या रणांगणात उतरलो तर जनता त्या ठिकाणी निश्चितपणे मला न्याय देईल याची मला खात्री आहे. नाही, पण यामध्ये आता घटक पक्ष तुमच्यासोबत असलेल्या महायुतीमध्ये डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांची भूमिका अजून स्पष्ट झाली नाही, तळत मळत दिसत आहे. तर कसं बघता याच्याकडे तुम्ही? त्यांची भूमिका अजून खरंच म्हणजे ते नेमकं महायुतीच्या बाजूनं की महाविकास आघाडीच्या बाजूनं हे स्पष्टपणे जाणवत नाही किंवा कळत नाही. त्याचमुळं अशी परिस्थिती असल्यामुळं महायुतीची एक जागा कमी होऊ नये हीच भावना आमच्या मनात आहे. आणि म्हणून आम्ही महायुतीच्या सर्व नेत्याकडे ती मागणी करतो आहे की ही जागा भारतीय जनता पार्टीला सोडावी. कारण या मतदारसंघात भारतीय जनता पार्टीची चांगली ताकद आहे. सगळ्या बूथ बांधणीपासून सगळ्या ठिकाणी मजबूत अशी कार्यकर्त्याची फळी आमच्याकडे असल्यामुळं ही जागा जर भारतीय जनता पार्टीला मिळाली तर महायुतीला त्या ठिकाणी एक जागेचा निश्चित फायदाच होईल. त्यामुळं एक एक जागा ही निवडणुकीच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची असते. आणि त्यांची भूमिका अस्पष्ट असल्यामुळं आमची भूमिका मात्र स्पष्ट आहे की महायुती म्हणून आपण निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजे. आणि महायुतीचा एक घटक पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टी या ठिकाणी जर लढला तर एक जागा महायुतीला आपण त्या ठिकाणी प्लसमध्ये राहू आणि एक जागा मिळून देऊ, हीच आमची त्या ठिकाणची भूमिका आहे. तुम्हाला उमेदवारी मिळेल म्हणजे तुमचा विजय निश्चित असा होईल असं वाटतं? विश्वास आहे तुम्हाला? हो, मला 100% खात्री आहे. जर या ठिकाणी मला उमेदवारी दिली तर मी ही जागा निश्चितपणे जिंकून येईल. कारण जनतेवर आणि मतदारांवर या ठिकाणी माझा भरोसा आहे. तर हे आपल्यासोबत भाजपचे प्रवक्ते जे आहेत विनोद वाघ यांनी सिंदखेडच्या मतदारसंघावरती दावा केलेला आहे. आणि जर मला उमेदवारी दिली तर माझा विजय निश्चित असल्याचं त्यांनी व्यक्त केलेलं आहे. कॅमेरामन सुनील मोरेसह मी संजय जाधव, सिंदखेडच्या बुलढाणा. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.